राज्य केंद्रापर्यंत आता या बातम्या जातील. नाशिक करता ज्याला चालू ज्या शेतकऱ्याला ऐकायचं त्यांनी ऐकू द्या माल काय ऐकून आंदोलन करायला आमचा वैयक्तिक कोणत्या व्यापाऱ्यावर येणार रोज आम्ही बाजार समिती म्हणून आंदोलन करण्यासाठी आलेलो. कोणत्या व्यापाऱ्याने बाजार समिती नाही मग काय आम्ही कोणत्या पायापड्या मोकळे नाही लोकांची त्यांनी इथे यायचं झालं शेतकरी. तुम्हाला जर कोणत्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका घ्यायची घ्या लगेच घ्या बोला तुम्ही कॅमेरा बोला. आम्ही बाजार समितीत आंदोलन करायला आलोय. कोणत्या वैयक्तिक व्यापाराचा आमचा दोष नाही म्हणजे त्याचा काही रोष नाही. तुम्ही समजून घ्या पहिलं व्यापाऱ्याला. याच्यात तुमचं हित नाही का तुम्ही कशाला बाकीचं काय करता तुम्ही जर शेतकऱ्याचा होता ना फायदा तुमचाच फार फायदा व्हायचा. जेवढं शेतकऱ्याचा माल आहे तेवढंच व्यापाऱ्याचा स्टॉक माल आहे. तुमचे पैसे वाढतील. आज नाशिकवाले लढले त्यांना 15 रुपये 80 पैसे दर मिळालाय. मग इथं पुणे जिल्ह्याला काय नको महाराष्ट्रात काय नको आंबेगाववाल्यांना काय नको शिरूरवाल्याला काय जुन्नरवाल्याला काय नको. तुम्ही वाचली ना ऑर्डर. व्यापाऱ्यांनी देखील सरकारच्या या ऑर्डरचा निषेध करा तुम्ही आणि मुलाखती देऊन टाका. केंद्र सरकारने जो नियम लागू केला तो फक्त नाशिक पुरता आहे. तो आम्हाला मान्य नाही. आम्ही लिलाव घेणार नाहीत. आज करून टाका व्यापाऱ्यांनी निर्णय. बोला तुम्ही मीडियावर पत्रकार तुम्ही विचारा त्यांना असा प्रश्न तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का सरकारचा. तुम्ही सांगा ना आज निषेधार्थ केंद्राच्या सरकारच्या निषेधार्थ समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले आहे. त्यामुळे आम्ही सांगतो का शेतकऱ्याला कांद्याचे बाजारभाव वाढले पाहिजे. सरकारने जो निर्णय घेतलाय नाशिक पट्ट्यामध्ये जो वाढीव भाव दिलाय तोच भाव इकडे आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामध्ये मिळावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आज आम्ही लिलाव घेणार नाही निषेध म्हणून सांगून टाका. तुमचं मत सांगा तुमचं. कांद्याच्या व्यापाऱ्यांनी आंदोलन करून कांदा फेकू आंदोलन घ्या मग.